नमस्कार भैरसिकांनो, गुरुपौर्णिमेच्या तुम्हास खूप खूप शुभेच्छा. कथा सुरू करण्याआधी आजच्या दिवसाची थोडी माहिती. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानी यांचा राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असं म्हणून सुरुवात केली. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मागील भागात आपण पाहिले की सुधीर आणि समीरा रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्यासोबत एक विचित्र घटना घडते. त्यांचे बाळ गायब होते आणि समीरा बेशुद्ध होऊन तिचा वर्ण निळसर व्हायला लागतो. तिला वाचवण्यासाठी सुधीर भरधाव वेगाने कार चालवत असतो आणि त्याची कार एका स्कूटरला धडकते. स्कूटरवरील स्त्री असते आरोही कोवळे, चौफेर समाचारमधील वरिष्ठ पत्रकार. सुधीर आणि आरोही यांच्यात संभाषण सुरू होते. आता पुढे. पण तुमच्या बायकोला एकच जण ठीक करू शकतं, ते म्हणजे तुम्ही स्वतः. धीर न सोडता यक्षान पक्ष्याचे एक पंख हवे आहे, त्याने तुमची बायको पुन्हा ठीक होऊ शकते. मलासुद्धा हा वेगळा प्रकार वाटतोय, पण हा यक्षान पक्षी आहे तरी काय? कसा आणायचा याचा पंख? माझं बाळ मला पुन्हा भेटेल का? सुधीर म्हणाला, मला माफ करा, मुलाचं काही सांगता नाही येणार, पण तुमच्या बायकोला वाचवायला नक्की यश मिळेल. हे ऐकता सुधीर सुन्न झाला आणि रडक्या सुरात म्हणू लागला, मी कोणाचं काय वाकळं केलं होतं? मी माझ्या घरी जात होतो, 4 वर्षांनी आपल्या आईवडिलांना भेटणार होतो. मीच का? कोण आहे हा पक्षी? का तो माझ्या बाळाला घेऊन गेला? सुधीरच्या खांद्यावर हात ठेवून ती पुढे म्हणाली, मी समजू शकते, पण या सर्वातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी एकच व्यक्ती मदत करू शकेल. त्याच व्यक्तीने पंख आणून त्या स्त्रीला ठीक केलं होतं. सुधीर तिला अडवत म्हणाला, कोण? पुढे बोलता बोलता आरोहीने त्या व्यक्तीची रेकॉर्डिंग ऐकवली. त्यात तो व्यक्ती म्हणत होता, आपल्या पृथ्वीसारखे असंख्य आयाम, ब्रह्मांड, लोक आहेत आणि त्या असंख्य आयामांमध्ये, ब्रह्मांडात, लोकांमध्ये माणसांप्रमाणे असंख्य जीव आहेत. त्यातले एक जीव म्हणजे यक्ष. या संपूर्ण तलावर यक्ष, तैतील, रक्ष, चेटुक, तक्षक, अंतक, बांधिक, शांगरी, जिन्न, सुबाल, गुरुशानिराज, सरमा, खडदाव, अजून असे बरेचसे जीव आहेत. यक्ष स्वबचावासाठी हल्ला करतात, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी बळी घेतात. अशाच प्रकारचे 7 यक्ष आपल्या गावात होते आणि त्या 7 यक्षांपैकी हा एक यक्ष. हा जास्त करून डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बुरुजाजवळ बघितला गेला आहे. मी खूप वेळा बघायचा प्रयत्न केला, पण जवळून कधीच बघता आले नाही. यक्ष पुराणात लिहिल्याप्रमाणे यक्षान पक्षाच्या डोक्यावर असलेल्या मणीला पाहता क्षणी सामान्य माणसाच्या शरीरात बदलाव घडतात आणि त्या शरीराचे अवयव स्वतःच्या शरीरात विष बनवू लागतात. हळूहळू ते शरीर निळे पडू लागते किंवा पीडित व्यक्ती संमोहित होते. जर शरीर संमोहित झालं असेल तर शरीराचा रंग बदलत नाही, मात्र डोळे पूर्णपणे काळे होतात. शुद्धीवर आणण्याचा उपाय म्हणजे त्या यक्षान पक्षाचे पंख आणि संमोहन काढण्यासाठी यक्षान पक्षाच्या रक्ताची गरज असते. त्याच्या पंखात जादुई अशी शक्ती आहे. त्याच्या रसापासून पीडित व्यक्ती काही मिनिटात ठीक होतो आणि रक्ताच्या मदतीने कोणत्याही संमोहनातून बाहेर पडतो. रेकॉर्डिंग ऐकून झाल्यावर आरोही म्हणाली, हे दामोदर पंत विद्वान आहेत. पंतांची संपूर्ण पिढी यक्षाचा अभ्यास करण्यात गेलेली आहे व दामोदर पंतांनी सुद्धा आपले संपूर्ण आयुष्य यक्षाबद्दल जाणण्यासाठी लावून दिले.
हे मदत करू शकतील ना? आकाश म्हणाला, करू तर शकतील, पण ते एका ठिकाणी स्थिर नसतात. याच मुलाखतीसाठी 2 आठवडे शोधल्यानंतर ते भेटले होते. आरोही म्हणाली, पंत येवो ना येवो, मला माझ्या बाळाला आणि बायकोला वाचवायचं आहे. मला बुरुजाजवळ जायला हवं. तुम्ही मदत कराल का माझी? सुधीर म्हणाला. आकाश मनातल्या मनात नकार म्हणत होता, मात्र मुलीला होकार देताना बघून त्याच्यातला भित्रेपणा कमी झाला आणि त्यानं नाईलाजानं मान होकारार्थी हलवली. आरोही पुढे म्हणाली, विद्वान दामोदरपंत यांचं घर वाटेवरच लागतं. ते घरी आहेत की नाही ते बघून जाऊयात. सर्व कारमधून यक्षानगडावर म्हणजेच गावच्या जुन्या बुरुजाजवळ जाऊ लागले होते. बुरुजाच्या दिशेनं जाणाऱ्या वाटेवर भयान शांतता होती. सर्वजण लगतच्या गावात पोहोचले. आरोही कारमधून उतरली आणि घाईघाईत हनुमानाच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या मोठ्या वाड्याच्या दिशेने जाऊ लागली. सुधीर कारमध्ये आपल्या बायकोजवळ थांबला. आकाश आरोहीच्या मागे मागे जाऊ लागला होता. वाड्याचा दरवाजा एका मुलाने उघडला. कोण हवंय तुम्हाला? दामोदरपंत आहेत का घरी? आरोही म्हणाली. नाही, बाबा घरी नाहीत. काय काम होतं? काही नाही, एका स्त्रीचे शरीर निळे पडले आहे. गेल्या वेळी तुमच्याच वडिलांनी यक्षान पक्षाचे पंख आणून सावकार यांच्या मुलीचा जीव वाचवला होता ना, म्हणून खूप आशा घेऊन आम्ही आलो आहोत. आरोही म्हणाली. बाबा तर नाहीत घरी. मी सुयोगपंत. मी लहानपणापासून वडिलांकडून ऐकून आहे त्या पक्षाबद्दल. मी काही मदत करू शकतो का? आरोहीने होकार दिला. सुयोग आपल्या बाईकवरून पुढे जाऊ लागला आणि त्याचा पाठलाग करत सुधीर कार चालवू लागला. त्याच्या बाईकशिवाय कसलाच आवाज त्यांना येत नव्हता. कमाल तर ही होती की एखादा हवेचा झोतसुद्धा वाहत नव्हता. वातावरण एकदम शांत झालं होतं. बहुतेक ही तुफान येण्यापूर्वीची शांतता असावी. ते बुरुजाच्या भल्या मोठ्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचले. सर्व बाहेर उतरले. बाबांना तो पंखा आतल्या विहिरीत मिळाला होता, पण त्यांचं नशीब तेव्हा चांगलं होतं, कारण तेव्हा विहिरीजवळ तो पक्षी नव्हता. सुयोग म्हणाला. सुधीर मनातल्या मनात देवाला आठवू लागला आणि तेथे पक्षी नसावा म्हणून देवाला साकडं घालू लागला होता. सर्वजण पडक असलेल्या जिन्यावरून एक एक सीडी चढू लागले होते. कारमध्ये समीरा एकटीच होती. मोबाईलच्या टॉर्चच्या मदतीने ते वर वर चढू लागले होते. खूप दिवसांपासून तेथे माणसांचा वावर नसल्याने कोळ्यांची जाळी पसरली होती. ती अंगाला स्पर्श करताच किळस वाटू लागली होती. ते जाळे काठीने बाजूला करत आपली वाट काढू लागले होते. गडावर घनदाट असे गवत वाढले होते. गुडघ्यापर्यंतच्या गवतामध्ये रात्रीच्या वेळेत चालताना मनात यक्षान पक्षापेक्षा विंचू आणि सापाची जास्त भीती वाटू लागली होती. हातातील काठीने सुयोग गवत बाजूला करत करत पुढे चालू लागला. त्याच्या मागे आकाश आणि सुधीर चालू लागले होते. सर्वात मागे आरोही होती. आरोहीने पुढे बघितलं तर तिला समोर कोरीव काम झालेला एक स्तंभ दिसला. बाजूला एक लहान दगडी बांधकाम व खाली जाणाऱ्या प्राचीन पायऱ्या होत्या. बहुतेक त्यामध्ये काहीतरी असावं. त्या स्तंभावर लिहिलं होतं इस्त्रा समाधी 1569. त्याच्यावर विचित्र भूताची चित्रे, काही मंत्र आणि अजून काहीतरी लिहिलं होतं. पण सुयोग पुढे चालत होता म्हणून त्या पायऱ्या कुठे जातात व स्तंभावर नेमकं काय लिहिलं आहे हे न वाचताच आरोही पुढे चालू लागली. काही पावलं चालून ती थांबली, कारण सर्वजण आपली मान खाली टाकून विहिरीच्या आत बघत एका जागेवर स्तब्ध झाले होते. ती घाईघाईने पुढे चाललेली होती आणि बघते तर काय, सर्वजण विहिरीत वाकून पाहत होते. विहीर पूर्णपणे कोरडी होती. संपूर्ण अंधार असल्याने आत नेमकं काय आहे हेच दिसत नव्हतं. म्हणून आरोहीने मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि मोबाईल विहिरीच्या दिशेने फिरवला. टॉर्चच्या प्रकाशात खालचे दृश्य बघून आरोहीचा थरकाप उडाला आणि तिच्या हातातून मोबाईल खाली निसटला. बाकीच्यांना काही दिसण्याआधीच विहिरीतील असंख्य वटवाघुळं त्यांच्या दिशेने उडू लागली होती आणि घाबरून सर्व विहिरीच्या कड्यापासून दूर झाले. विहिरीतून येणारे वटवाघुळं बाहेर पडताना पाहून सर्वजण थक्क झाले होते. आकाश आणि सुयोग आरोहीला उठवायचा प्रयत्न करत होते, मात्र आरोही डोळे उघडत नव्हती आणि तिचे शरीर हळूहळू निळे पडू लागले होते. सुधीर विहिरीत पुन्हा वाकून पाहू लागला. अचानक एक जोरदार वीज कडाडली व त्या विजेमुळे काही क्षण सगळीकडे उजेड निर्माण झाला.
त्या उजेडात सुधीर खाली बघू लागला आणि बघताच त्याला जोरदार धक्का बसला. तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. सुधीरला असं बघून सुयोग त्याच्याकडे आला. त्याला मागं ओढून म्हणाला, आरोही निळी पडते, म्हणजे नक्कीच तिने पक्षाला बघितले असणार. सुधीर आपली सर्व शक्ती एकटवून म्हणाला, माझं बाळ खाली आहे, मी बघितलं त्या दानवाला. बाळाला वाचवायला हवं, त्याने माझ्या बाळाला एका मूर्तीसमोर ठेवलंय. सुयोग त्याला अडवत म्हणाला, बहुतेक त्या मूर्तीला तुझ्या बाळाचे नैवेद्य दाखवून तो खाऊन टाकेल त्याला. आपल्याला लवकरात लवकर त्याला वाचवायला हवं. विहिरीत जाण्यासाठी विहिरीच्या बाजूला भुयार होती. ती भुयार अशा पद्धतीने बनवली होती जशी ती विहिरीला वेटोळे घालून खाली उतरावं लागत होतं. असं म्हणत सुयोग सुधीरसोबत विहिरीच्या बाजूला असलेल्या भुयारातील पायऱ्यांवरून विहिरीत जाऊ लागला. आकाशनं त्यांना आत जाताना पाहिलं. त्याला हे समजत नव्हतं की आरोहीजवळ थांबावं की त्यांच्यासोबत जावं. मागचा पुढचा विचार न करता तोही भुयारीत जाऊ लागला. अगोदर सुधीरची बायको, आता आरोही, दोन्ही निळ्या पडल्या होत्या. आकाशसाठी हे सर्व नवीन होतं. स्वप्नापेक्षा कमी त्याला वाटत नव्हतं. पण आता भुयारातून खाली उतरायला त्याची हिंमत त्याचा साथ देत नव्हती. मोबाईलच्या टॉर्चच्या मदतीनं त्यानं भुयारीतून विहिरीत जाण्याचे धाडस केले. उतरताना त्याचे हात पाय थरथर कापू लागले होते. त्याच्या पायाच्या बाजूनं काहीतरी गेलं आणि तो अक्षरशः ओरडला. त्यानं मोबाईल हालचाल झालेल्या ठिकाणी फिरवला. एक उंदीर तिथून जाऊ लागला होता. ते बघून त्याने सुटकेचा श्वास घेतला. सुधीर आणि पंतांचा मुलगा खाली गेला होता, मात्र खालून कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. आकाशला काहीच कळत नव्हतं की तो का या सर्व चक्करमध्ये फसला आहे. तो मनातल्या मनात विचार करू लागला की ना त्या सुधीरला लिफ्ट मागितली असती आणि ना मी इथे फसलो असतो. चालत गेलो असतो तरी परवडलं असतं. आकाश बघता बघता खाली उतरला. खाली येणाऱ्या उग्र वासाने त्याला कसं तरी होऊ लागलं होतं. त्यानं रुमाल काढून तोंडावर बांधला. त्यानं खाली बघितलं आणि त्याचे हात पाय गळाले. विहिरीत चिखल साचला होता. वरून पडणाऱ्या लाल पावसामुळे चिखलाचा रंगसुद्धा लाल दिसू लागला होता. सुधीरच्या लहान मुलाला एका विचित्र मूर्तीसमोर एका झाडाच्या खोडानं बनवलेल्या ठोकळ्यावर ठेवलं होतं. त्याच्या अंगावर लाल पाणी सरळ दिसत होते. ठोकळ्याच्या बाजूला भली मोठी कुऱ्हाड. असं वाटत होतं की कुऱ्हाडीने यक्षानं त्या लहान चिमुरड्याचा बळी घेणार आहे. हा सर्व प्रकार बघून त्याचं अंतःकरणसुद्धा घाबरलं. त्यानं मोबाईलचा टॉर्च सगळ्या बाजूस फिरवला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. आजूबाजूला इतकी शांतता होती की त्याच्या हृदयाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. विहिरीत असंख्य लहान मुलांच्या हाडांचे सांगाडे त्याला दिसले, पण सुयोग आणि सुधीर कुठेच दिसत नव्हते. आकाशने नजर वर फिरवली तर वर काहीच दिसलं नाही. यक्षानं पक्षाच्या विहिरीत, तेही एवढ्या हाडांच्या सांगड्यांसोबत चिखलात उभं राहून आकाश इतका घाबरला होता की हिंमत तर तो हारला होताच. फक्त आता त्याचा जीव जायचा बाकी होता. तरी स्वतःची सर्व मानसिक शक्ती एकटवून तो सुधीरच्या मुलाला उचलणार तेवढ्यात वरून काहीतरी पडण्याचा आवाज आला. त्या आवाजाने आकाश दचकला आणि लगेच त्या दिशेने मोबाईल व नजर फिरवली. सुयोग वरून विहिरीमध्ये पडला होता. नशीब चांगलं होतं म्हणून विहिरीतील वेलींमध्ये अडकून अलगद हाडांच्या सांगड्यांवर पडला. आकाशने वर बघितलं आणि स्वतःला सावरू लागला. वर भला मोठा कावळ्यासारखा दिसणारा पक्षी उडत होता. त्याच्या पायात एक शरीर होते. ते नक्कीच सुधीरचे असेल. आता पुढे काय होईल या विचाराने तो रडकुंडीला आला होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला की आज नंतर कधीच अशा विषयावर कथा लिहिणार नाही, फक्त एकदा ह्या संकटातून बाहेर पडू दे. त्याने सुधीरच्या मुलाला उचलले आणि विहिरीच्या दरवाजाच्या दिशेने धावू लागला. पण चिखलातून त्याला धावता येत नव्हते आणि पुढे नजर वर करून बघताच त्याला 36 कोटी देव आठवू लागले. यक्षान पक्षी त्याचे संपूर्ण पंख पसरून उभा होता. पक्षाने सुधीरचे शरीर चिखलात फेकले आणि मानवी रूपात, म्हणजे मानवी शरीराच्या आकाराच्या रूपात रूपांतरित होऊन पंख पसरवून त्याच्या समोर उभा राहिला. आकाशला त्या पक्षाला पाहून विचित्र वाटू लागले होते. त्याची नजर अचानक एका चमकणाऱ्या गोष्टीवर गेली. त्या यक्षान पक्षाच्या डोक्यावर एक चमकणारा मणी होता. त्या मणीला बघताच आकाशच्या हातातून बाळ सुटले आणि ते चिखलात पडणार होते.
तेवढ्यात यक्षाने आपल्या सडलेल्या पंखाने त्या बाळाला झेलले. आकाश मात्र काहीच करू शकत नव्हता. जणू त्याचे शरीर जखडून गेले होते. आकाश चिखलात कोसळला. हळूहळू आकाशचे शरीर चिखलात जाऊ लागले होते. चिखल त्याच्या नाकातोंडापर्यंत आला होता. त्यानं शेवटची नजर बाळावर टाकली. बाळ सडलेल्या पंखाच्या वासानं गुदमरू लागलं होतं. आकाशला अंधुक अंधुक दिसू लागलं होतं. यक्षाच्या पाठीमागून कोणीतरी विहिरीच्या आत प्रवेश करू लागलं होतं. शेवटी आकाशचे पूर्ण शरीर निळे पडले आणि त्याचे डोळे मिटले. यक्षण्य वन परमहत मत विस्मावही अज्ञान वर्वाह सदपलान स्वर्ववन परमत पिरनामह तीन स्वापोलान. या आवाजाने हळूहळू आकाश शुद्धीवर येऊ लागला होता आणि त्याला जोरदार ठसका लागला. त्याच्या नाकातोंडात गेलेला चिखल त्या ठसक्यानं बाहेर आला. तो आपले डोळे उघडू लागला होता. सर्व त्याला अंधुक अंधुक दिसू लागलं होतं. संपूर्ण अंग चिखलाने माखले होते. पाऊस अजूनही पडतच होता. चेहऱ्याला, पापणीला, कानाला लागलेला चिखल त्यानं बाजूला गवतावर साचलेल्या पावसांच्या थेंबांनी साफ करण्याचा प्रयत्न केला. आता त्याला नीट दिसू लागलं होतं. त्याने समोर पाहिलं तर त्याला एक खांब दिसला. त्यावर इस्त्रामुख समाधी लिहिलं होतं. बाजूने काही मंत्रांचा आवाज आल्याने त्याची नजर त्याने बाजूला वळवली. बाजूला लाल रंग असलेल्या चिखलाचे डाग पडलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये एक व्यक्ती काही मंत्र म्हणत बसली होती. त्याच्या हातात भले मोठे पंख होते. आकाश त्या व्यक्तीला पाहून म्हणाला, कोण तुम्ही? मी विहिरीत होतो, इथे कसा पोहोचलो? तो राक्षस कुठे गेला? मी कसा वाचलो? पुढे अजून काही बोलेल तेवढ्यात हवेत तरंगून सुयोग त्या दिशेने येऊ लागला होता. हे बघून आकाश दचकला. अडखळत तो त्या व्यक्तीला विचारू लागला, सुयोग हवेत तरंगून इथे कसा आला? मी आलो. एक अदृश्य शक्तीचा आवाज आला. त्या आवाजाने आकाश अजूनच दचकला. घाबरू नकोस, तो रक्ष आहे. हा एक लहान रक्षकाची जमात आहे. रक्षक प्रजातीतील सर्वात लहान रक्ष. हा एखाद्या परिवाराच्या रक्षणासाठी बांधील असतो, म्हणून त्याचं नाव रक्ष पडलं. हे रक्ष असतात लहान, पण यांच्यामध्ये ताकद खूप जास्त असते. यांच्यात अदृश्य होण्याची शक्ती असते. ते फक्त त्याच्या जवळच्या व्यक्तींनाच दिसतात. काही फुटापर्यंतच त्यांची उडण्याची ताकद असते. हे ऐकून आकाशला जरा बरं वाटलं, मात्र नवलसुद्धा तेवढंच वाटलं. त्यानं हे सर्व फक्त कथेत किंवा चित्रपटात पाहिलं होतं. मागून काही घासण्यासारखा आवाज येऊ लागला होता. आकाशने मागे बघितलं तर आरोहीचे शरीर सुधीर ओढत आणत होता, पण ते बाळ कुठेच दिसत नव्हतं. सुधीरने आरोहीला पंतांजवळ ठेवले. पंतांनी आरोहीच्या मानेवर घट्ट चिमटी मारली. त्या चिमटीमुळे आरोहीचे तोंड उघडले गेले. आपल्या बटव्यातून एक लहान काडी काढून त्यांनी आरोहीच्या डोक्यावर दाबून ठेवली आणि एक कसलं तरी पान तिच्या जिभेवर ठेवले. जिभेवर ठेवताच ते पान पूर्णपणे विरघळले. हातातील पंख सोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटलमध्ये बुडवले आणि ते पाणी आरोहीच्या तोंडात ओतले. काही क्षणातच आरोही शुद्धीवर आली. आरोहीने पंतांना बघताच त्यांचे चरण स्पर्श केले. आकाश हे सर्व पाहून गोंधळून गेला होता. त्याला सर्व प्रश्नांची उत्तरे हवी होती, म्हणून त्याने विचारले, कोण आहात तुम्ही? आम्ही कसे वाचलो? आणि ते बाळ कुठे आहे? पंत हसले आणि म्हणाले, घरी कोणी नव्हतं. आजूबाजूला विचारपूस केली की कळलं की सुयोग काही लोकांसोबत बुरुजाच्या दिशेनं निघाला होता, म्हणून बुरुजाजवळ आलो. बाहेर सुयोगची बाईक तसेच एक कार होती. कारमध्ये एका स्त्रीचे शरीर पूर्णपणे निळे पडले होते. यावरून माझ्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. आणि बघतो तर काय, पत्रकार विहिरीच्या बाहेर निळी पडली होती. मला सुयोगची चिंता वाटू लागली होती, म्हणून मी धावत विहिरीच्या आत पाहिले तर यक्षान पक्षासमोर तू उभा होतास आणि तुझ्या हातात मला लहान मूल दिसलं. मी वेळ वाया न घालवता विहिरीत प्रवेश केला, पण तेवढ्यात तू डोळे मिटले होतेस. मी यक्षान पक्षाच्या मागे उभा होतो. माझ्या उतरण्याच्या आवाजानं यक्षान मागे वळून बघू लागला. तो मागे वळताच मी माझी मान खाली घातली आणि जवळचा गमजा यक्षाच्या चेहऱ्यावर फेकला. गमजामुळे त्याचा मणी झाकला गेला. रक्षाने त्याच्या पंखातून बाळाला ओढून घेतले आणि उडून बाहेर घेऊन जाऊ लागला. पक्षाने झटकन तो गमजा आपल्या पंखाने बाजूला केला आणि रक्षाच्या दिशेने उडणारच होता. तोवर मी त्याच्या अंगावर उडी घेतली आणि आम्ही दोघं चिखलात पडलो. चिखलात पडल्याने त्याच्या पंखांना चिखल लागला आणि तो उडू शकत नव्हता.
लहान मुलाला उडून बाहेर जाताना पाहून त्याचा राग अनावर होत होता. यक्ष उठला, त्याने आपले पंख झाडले आणि सर्व चिखल साफ झाला. आता तो उडायला सज्ज झाला होता. मात्र मी त्याचे पंख घट्ट पकडले. माझ्या पकडण्याने देखील त्याला काहीच फरक पडला नाही. या उलट माझे शरीर त्याच्या पंखांच्या मदतीने हवेत उडत होते. त्याने खूप वेळा पंख झाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझेही हात माझा साथ देत नव्हते आणि माझा एक हात पंखातून सुटला. पडण्याच्या भीतीने माझा दुसरा हात इथे तिथे धडपड करू लागला आणि शेवटी माझ्या हाताला एक अशी गोष्ट लागली ज्याने आपण सर्व इथे आहोत. माझा हात पक्षाच्या मणीला लागला आणि माझा तोल सुटला. माझ्या हातात मणी आणि दुसऱ्या हातात पक्षाचे पंख होते. मी खाली पडू लागलो, पण मी त्या मणीला बघितले नाही. यक्षान माझ्याच दिशेने येत होता. मी मणी बटव्यात ठेवला आणि बटव्यातून देववृक्षाच्या मुळांपासून बनवलेले तावीत यक्षाच्या पंखावर फेकले आणि बघता बघता यक्ष गायब झाला. मला थोडा वेळ काहीच कळत नव्हतं. काय झालं? तो यक्षान कसा गायब झाला? पण जेव्हा वर आकाशात पाहिलं तर माझ्या प्रश्नांचे उत्तर मिळालं होतं. वर आकाशात पडणाऱ्या लाल पावसासोबत विजा कडाडू लागल्या आणि त्याच विजांमार्फत आकाशात इस्त्रा हे नाव स्पष्ट दिसू लागलं. गुरुजी, पण ते बाळ कुठे आहे? आकाश म्हणाला. ते त्याच्या आईजवळ आहे. पंत म्हणाले. तो यक्षान कुठे गायब झाला? आकाश विचारू लागला. ते लवकरच कळेल.